आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे शहरातील फुलेनगर परिसरात एका महिलेसोबत झालेल्या कथित गैरवर्तन, अश्लील इशारे, मारहाण आणि धमकी प्रकरणावरून आज महिलांनी आक्रमक भूमिका घेत आक्रोश मोर्चा काढला. मोठ्या संख्येने महिला आणि नागरिक सहभागी झालेल्या या मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर गाठत पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकरणात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तसेच पीडित महिलेचा पुरवणी जबाब घेऊन अधिक गंभीर कलमे लावावीत, आरोपींवर तात्काळ कारवाई करावी आणि तक्रार नोंदविण्यात झालेल्या कथित दिरंगाईची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. मोर्चानंतर महिलांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांची भेट घेत त्यांना सविस्तर निवेदन सादर केले. निवेदनात आरोपींवर कठोर कारवाई करण्यासह संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. पीडित महिलेला न्याय मिळावा आणि आरोपींना तात्काळ अटक व्हावी या मागणीसाठी महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला आक्रोश व्यक्त केला. या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. आता या प्रकरणात पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेते आणि पुढील कारवाई काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी अजिम शेख आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, धुळे. नका हो, राहू द्या ना. आहे ना? हा, बोला. माझं नाव पूनम नगर क्रमांक 9 नगर. आज दिनांक 8 जून रोजी आपल्या फुलेनगर येथे 2-3 दिवसापूर्वी येथेच राहणारा रहिवासी संतोष दामोदर या विकृत व्यक्तीने त्याच ठिकाणी राहणाऱ्या एका महिलेची छेड काढली. छेड म्हणजे त्या महिलेला खूप खालच्या लेवलचा असेल असं हा कृत्य करून तिच्या म्हणजे मनाला स्पर्श होईल अशा भावना तिला व्यक्त करून दिलेल्या आहेत. त्याच अनुषंगाने आम्ही आज एक नगरसेविका म्हणून आम्ही एक महिला म्हणून आम्ही सगळ्या महिला एकत्र आलेलो आहे आणि आज आम्ही याचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढलेला आहे. मोर्चाची रूपरेषा नगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून कलेक्टर ऑफिस आणि एसपी एसपी साहेबांना आम्ही निवेदन देणार आहे. आमच्या मागण्या अशा आहे की ज्या माणसाने कृत्य केलेले त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी व त्याला लवकरात लवकर अटक करण्यात यावी व अशा गुन्ह्यांचा कुठेतरी बंदोबस्त व्हायला पाहिजे. जर त्याला आळा घातला नाही तर उद्या उठून दुसरे देखील पुरुष अशा काही महिलांना त्रास देतील. म्हणून आमची एकच मागणी असणार आहे की पोलीस प्रशासनाला मला एक प्रश्न विचारायचा आहे की महिला 2 दिवसापासून तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला जात होती. पण पोलीस त्यांना सांगत होते की तुमची तक्रार तेव्हाच घेऊ जेव्हा समोरची पार्टी क्रॉस कंप्लेंट करेल. हा कोणता न्याय आहे? पोलिसांकडे न्यायाची अपेक्षा घेऊन ती महिला गेली. हे उत्तर एकदम निंदनीय आहे आणि आम्ही पोलीस प्रशासनाचा देखील निषेध व्यक्त करत आहे. आणि मी धुळे शहरातील प्रत्येक महिलाला सांगू इच्छिते की जात-पात न बघता ज्या महिलेवर अन्याय अत्याचार होईल आम्ही सगळ्या महिला त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू. आणि या घटनेची दखल आपले धर्मयोद्धा आमदार अनुपम अग्रवाल यांनी देखील घेतली. संबंधित महिला आणि स्थानिक नगरसेविका किरणताई व प्रतिभा काकू व जयश्री काकूंना सांगितलं. त्यांनी तात्काळ भैयांना कळवलं. भैयांनी देखील या घटनेची म्हणजे सखोल तपास व्हावा अशा अनुषंगाने आदेश केले आहे. व भैयांनी आम्हाला सांगितले जिथे तुम्हाला मदत लागेल या आरोपीला शिक्षेसाठी तिथे आम्ही पुढे राहू. आणि मी प्रत्येक महिलेला सांगू इच्छिते की आज त्या महिलेवर अन्याय झाला आहे म्हणजे आपल्यावर झालेला आहे. प्रत्येक महिलेसाठी आपण उभं राहिले पाहिजे. आज जो मोर्चा झालेला आहे खूप यशस्वीरित्या झालेला आहे आणि आमचे नेते मंडळींनी देखील आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिलेलं म्हणून हा मोर्चा आमचा यशस्वी झालेला आहे. आमची एकच मागणी आहे की 24 तासात आरोपीला अटक झाली पाहिजे. आम्हाला सगळ्या महिलांनी खूप कोऑपरेट केला आणि कष्ट करू गरजू महिला आमच्या भागातील कामधंदे सोडून एका महिला पीडितेसाठी ते आज मोर्चात सहभागी झालेला आहे. ते सहभागी झालेले पदाधिकारी, नगरसेवक तसेच माझे नेते मंडळी सगळ्यांचे आम्ही महिलांच्या वतीने आभार व्यक्त करतो. जय भीम, जय संविधान, जय शिवराय.